आणि युपीएससी परीक्षेसाठी कोणतं माध्यम निवडावं हा एक प्रश्न आहे. आता याच्यामध्ये कसं असतं, साधारणतः एक उदाहरण घेऊ आपण. बॅचमध्ये समजा 60 विद्यार्थी आहेत. या 60 विद्यार्थ्यातले साधारणतः 2 विद्यार्थी असे असतात की या 2 विद्यार्थ्यांचं मराठी चांगलं असतं, हिंदी चांगलं असतं आणि इंग्लिशही चांगलं असतं. यामध्ये कंपॅरेटिव्हली 2 सब्जेक्ट भाषा असतात जनरली. मराठी इंग्लिशवाला असतो किंवा हिंदी मराठी किंवा मराठी इंग्लिशवाला असतो. या 60 पैकी साधारणतः एक 10 विद्यार्थी असे असतात की यांची 2 पैकी एक भाषा 3 पैकी 2 भाषा चांगल्या असतात, की मराठी प्लस इंग्लिश चांगली आहे किंवा असे एक 10 विद्यार्थी असतात. आता उरलेले जे 50 आहेत ना, या 50 मराठीही चांगली नाही, हिंदीही चांगली नाही आणि इंग्लिशही चांगली नाही. आणि प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या यातलीच जास्त आहे. हे माध्यम कोणतं घेऊ?